So, hello everyone guys, welcome back to YouTube channel Knowledge किडा. MST CET 2025चे स्टेप बाय स्टेप आपण इथं पुढे जात आहोत आणि या स्टेप बाय स्टेप पुढे जात असताना सगळ्यात महत्त्वाची आता पुढची स्टेप आपली येत आहे एक्झाम झाल्यानंतर, ते म्हणजेच की ॲन्सर की. जसं तुम्ही थंबनेल टायटल पाहिलेलं आहे ना, तर त्यानुसार आता ॲन्सर की हे रिझल्ट लागण्याच्या अगोदर तुमची येत असते. आता ॲन्सर की म्हणजे नेमकं काय दादा, कारण की बऱ्याच जणांना ॲन्सर की म्हणजे नेमकं काय माहीतच नसते. ॲन्सर की कशासाठी असते, ॲन्सर कीचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि ॲन्सर की मधून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला माहिती पडतील, तुमच्या रिझल्ट येण्याच्या अगोदर तुमचा रिझल्ट तुम्हाला समजते, तर त्याला तुम्हाला ॲन्सर की इम्पॉर्टंट असते. तर ॲन्सर कीमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळते, ॲन्सर की कशासाठी असते, हे थोडीफार डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच काय की आपण स्टेप बाय स्टेप इथं पुढे जात आहोत. आता तुम्ही एकदम नवीन आहात, नवीन म्हणजेच काय की MST CET एक्झाम दिली. आता याच्या पुढची जी प्रोसेस आहे ना, ती खूप मोठी प्रोसेस आहे. म्हणजेच मोठी म्हणजे एकदम डिटेलमध्ये, म्हणजे कमी टायमामध्ये होते, बट पूर्ण डिटेलमध्ये जावं लागते. म्हणजे कॅपराऊंडच्या प्रोसेस, ॲडमिशन प्रोसेस, बट तुम्हाला माहिती नाही ना की कोणती स्टेप कधी असते, त्यामध्ये काय करावं लागते. तर त्यासाठी मी तुम्हाला स्वतः 1 बाय 1 व्हिडिओ देतो आणि त्यानुसार तुम्ही चला आणि प्रत्येक गायडन्सवाला व्हिडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट राहणार आहे. जे सुद्धा सांगणार ते तुम्ही ऐका आणि त्यानुसार तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, आपल्याला ॲडमिशन करायची आहे, म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चरला वगैरे PCM आणि PCBच्या स्कोरवरती. ठीक आहे. तर आपली पुढची सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ते म्हणजेच की ॲन्सर की. त्या ॲन्सर कीबद्दल या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण थोडं डिटेलमध्ये पाहूया. ठीक आहे. आता पहा, ॲन्सर की तुमची येणारच आहे, बट त्याच्या अगोदर एक एक्साइटिंग तुमच्यासाठी एक न्यूज सांगतो. ते म्हणजेच की काय, एक व्हॉट्सअप बोट आहे. त्या व्हॉट्सअप बोटवरती ना तुम्ही तुमचे पर्सेंटेज प्रेडिक्ट करू शकता. म्हणजेच तुम्ही ज्या डेटला एक्झाम दिली, शिफ्ट जी असणार तुमची, ते शिफ्ट एक सिलेक्ट करायची, डेट सिलेक्ट करायची आणि त्यानुसार एकदम फ्रीमध्ये, कॉलेज दोस्तचं हे व्हॉट्सअप बोट आहे, एकदम फ्रीमध्ये तुम्ही तुमचे पर्सेंटेज प्रेडिक्ट करू शकता. महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसची लिस्ट तुम्ही तिथं पाहू शकता. तर त्या व्हॉट्सअप बोर्डची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तुमचा रिझल्ट येण्याच्या अगोदरच तुम्ही तुमचे पर्सेंटेज थोडेफार इथं प्रेडिक्ट करू शकता. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे, तुम्ही चेकआउट इथं करू शकता. आता पुढे पहा, ॲन्सर कीबद्दल आपण पाहूया. तर पहा, ॲन्सर की नेमकी कधी येते ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ओके, डोंट वरी. आता ॲन्सर की नेमकं काय असते त्यामध्ये ते मी तुम्हाला सांगतो. पहा, आता ॲन्सर की, ठीक आहे, ॲन्सर की म्हणजेच काय. आता ॲन्सर म्हणजे तुम्ही समजू शकता की ॲन्सर्स असतील, जे क्वेश्चन्स असतील ना, तर त्याचे ॲन्सर नेमके कोणते, तर यालाच आपण म्हणू शकतो ॲन्सर की. कसं पहा, समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया. एखादा स्टुडंट आहे, त्यानं समजा PCMची एक्झाम दिली किंवा PCBची एक्झाम दिली, कोणतीही दिली, आपण इथं कन्सिडर करूया. एक स्टुडंट आहे समजा, त्यांनी ती एक्झाम दिली आहे. ठीक आहे, असं कन्सिडर करा की त्यांनी एक्झाम दिली. ओके, आता काय होणार की समजा आपण असं कन्सिडर करूया की 5 मेलाच त्याने एक्झाम ही दिली आहे. ठीक आहे, PCMची दिली आहे. ठीक आहे, PCMची एक्झाम झाली नाही 5 मेला, तर ती एक्झाम त्याने दिली समजा. ठीक आहे, आता काय होणार की जेव्हा ॲन्सर की येणार आहे, ठीक आहे, ज्या दिवशी ॲन्सर की येते, तर ते ॲन्सर कीमध्ये त्याला काय बघायला मिळते आणि काय बघायला पाहिजे त्यानं. तर पहा, तर जेव्हा ॲन्सर की येते, ॲन्सर की आल्यानंतर तुमच्याकडे एक रजिस्ट्रेशन नंबर असेल, जो तुम्ही CET एक्झाम देण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा, तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्याकडे असेल. ठीक आहे, तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड, ही जी वेबसाईट आहे ना CETची, ही CETची वेबसाईट आहे. या CETच्या वेबसाईटवरती आल्यानंतर जे तुमची इथं प्रोसेस सुरू आहे ना, एक्झामिनेशनची, तर इथं येऊन तुम्ही काय करायचं असते, इथं लॉग इन करायचं असते. जसं CET वगैरे आहे ना 2025-26, तर इथं तुम्ही तुमचा होऊ शकता रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड टाकायचा. इथं तुम्ही लॉग इन करायचं. जेव्हा तुमची ॲन्सर की येते तेव्हाची गोष्ट मी सांगत आहे. ठीक आहे, लॉग इन केलं. मग आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळते, ते म्हणजेच की ॲन्सर की म्हणून. ठीक आहे, आता ॲन्सर कीमध्ये आतमध्ये काय बघायला मिळते ते सांगतो. पहा, आता जसं मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलं की 5 मेला एका त्या स्टुडंटने PCMची एक्झाम दिलेली आहे समजा. ठीक आहे, तर आता पहा, मॉर्निंग शिफ्टचा त्याचा जो पेपर असणार आहे पूर्णच्या पूर्ण, म्हणजे समजा फिजिक्सचे क्वेश्चन सगळे, केमिस्ट्रीचे, मॅथमॅटिक्सचे सगळे क्वेश्चन तिथं डिस्प्ले होतील ॲन्सर कीमध्ये. ठीक आहे, समजा आता पहिला क्वेश्चन आहे. ओके, पहिला क्वेश्चन समजा फॉर एक्झाम्पल कोणता पण असेल. ओके, आपण कन्सिडर करूया की कोणता पण एखादा क्वेश्चन असेल. ठीक आहे, आणि त्याची इथं 4 ऑप्शन ABCD. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन तिथं दिसेल, त्याचा पहिला क्वेश्चन कोणता होता त्याच्या एक्झाममध्ये, त्याचे ऑप्शन 4 नेमके कोणते होते ते तिथं दिसतील आणि त्या ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन कोणतं होतं ते तिथं दिसणार आहे. ठीक आहे, आणि पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे
तुम्ही कोणतं ॲन्सर टिक केलेलं आहे ते सुद्धा तिथं दिसते. म्हणजे समजलं की जे ॲन्सर करेक्ट आहे CET नुसार, एक्झामनुसार, तर ते तिथं दिसणार. त्याबरोबर तुम्ही कोणता ॲन्सर टिक केला आहे ते सुद्धा तिथं दिसणार. म्हणजेच काय की एकूण असं प्रत्येक क्वेश्चनचं असणार आहे, जे सुद्धा असतील तुमचे PCMचे सगळे क्वेश्चन तुम्ही तिथं चेक करू शकता की हा 1 नंबरचा क्वेश्चन ॲन्सर करेक्ट CET नुसार हे आहे आणि मी हे ऑप्शन टिक केलं 1 मार्क. सेकंड क्वेश्चन ॲन्सर C ऑप्शन बरोबर आहे, मी सुद्धा C टिक केलं तर हे पण करेक्ट आहे. समजा क्वेश्चन नंबर 3 ऑप्शन D करेक्ट आहे पण मी A केलं तर हे माझं चुकलं. असं तुम्ही चेक करू शकता सगळ्या क्वेश्चनचं. म्हणजे एकूण काय की तुमचा PCM असो किंवा PCBचा असो ॲन्सर कीमध्ये तुम्ही 200 पैकी किती स्कोर केलेला आहे, किती मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत ते तुम्ही तिथं चेक करू शकता ॲन्सर कीमध्ये. हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्ही चेक करू शकता. ओके, आता काही वेळा असं होते की तुम्ही जे ॲन्सर टिक केलेलं आहे ते करेक्ट असते आणि जे CETने तिथे ॲन्सर कीमध्ये दिलेलं आहे की तुम्हाला सांगतील की ते तुमचं रॉंग आहे, पण तुम्हाला वाटते की ते करेक्ट आहे. तर त्यासाठी तुम्ही तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकता. म्हणजेच तिथं काय CETला सांगू शकता की बाबा आम्ही करेक्ट केलेलं आहे पण तुम्ही ते चुकीचं दिलं. तर ते तुम्ही ऑब्जेक्शन वगैरे सुद्धा करू शकता. ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे जेव्हा ॲन्सर की येणार आहे. ठीक आहे, ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी तुम्हाला काही फीज सुद्धा भरावी लागत असते, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीची तुम्हाला ॲन्सर की मिळते. ॲन्सर कीमध्ये तुम्हाला तुमचा काय माहीत पडतो, स्कोर माहीत पडतो. जर तुम्हाला स्कोर माहीत पडला तर तुम्ही तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटाईल तुम्ही 100% म्हणजे म्हणू शकतो की 99% तुम्ही इथं एक्सपेक्टेड पर्सेंटाईल तुमची माहिती पडतील. कारण की दरवर्षीचे ॲव्हरेज स्कोरनुसार एक्सपेक्टेड पर्सेंटाईल आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे एकूण काय ॲन्सर की तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. ॲन्सर कीबद्दल जे सुद्धा होतं मी तुम्हाला इम्पॉर्टंट ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, अजून जर याबद्दल काही तुम्हाला डाऊट असेल मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला काही डाऊट असतील तर त्याच्यावरती बनवण्याचा ट्राय करतो. ठीक आहे, आणि याच्या पुढच्या स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण की तुमचा जेवढा इथं रिस्पॉन्स येणार आहे त्यानुसार मी तुम्हाला अशी व्हिडिओ देणार आहे. आणि ॲन्सर कीची डेट जशी येणार आहे तसं मी तुम्हाला सांगणार आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करून इथं नक्की ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.